क्षणी वाटे कुणी आपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे हेलो हाय हो पोहोचलीये भैया सामान निकाल देना मी याच्या बरोबर राहायचं मी हिच्याबरोबर राहायचं? हाडा महिन्याचा खर्चा दोघांमध्ये डिवाइड होणार ना. तू म्युझिक का लावलंयस एवढं मोठ्याने? डान्स करत होते काय केस काय ग? उद्या माझं महत्वाचं प्रेझेंटेशन होतं म्हणून मी हे शर्ट भिजत ठेवलं होतं. हे बघ काय केलंयस तू. काय करतो तुला कळतं का बेडशीट कुठे टाकायची असती ते? अमृता अमृता काय ग? ए माझं एक काम करशील बोल ना. संध्याकाळी माझं एक पार्सल येणार आहे त्यावेळी मी नसेन कारण मी मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला चालले असं काहीच घडणार नाही कारण आमच्यात काही होऊच शकत नाही. चला निघा. संपली पार्टी हो गेले सगळे घरी. आहे ना शिल्लक काय ते जे तुझ्या समोर आहे बाटलीत कोल्ड ड्रिंक ऑन द रॉक्स विदाउट दारू. चालेल. चीयर्स. चीयर्स. वा किती छान वाटतंय असं कित्येक दिवसांनी कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर. तू मैत्रिणीकडेच राहणार होतीस ना? बावळट ती स्वतःच प्लॅन बनवला आणि स्वतःच बाहेर निघून गेली. हो आमची पार्टी तर फिसकटली तुमची स्पॉइल झाली. त्यांना थांबून का नाही घेतलंस? नाही मी नाही तेच गेले त्यांचे मी ऍक्च्युली मी दारू वगैरे काही प्यायलो नाही आहे. नाही म्हणजे मी दारू पितच नाही. कोल्ड्रिंक खरंच म्हणजे इट्स ओके चिल रे. आणि तसंही जनरली माठात पाणीच असतं दारू कुठे असते. मला अजून बर्फ हवाय आलेच. हॅलो हाँ बोल आई. नाही ठीक आहे तू नको काळजी करूस म्हटलं ना. हो हो माहिती आहे आज नाही जमणार मला. अगं ते आज
उद्या ती मीटिंग आहे ना एक, तर तयारी करायची आहे मला. हो नाही माहिती आहे, आज काय रविवार, त्याच्यामुळे आपल्या घरात सगळेच घरी असतील नाही का. मी ठेवतो, मी करतो तुला नंतर. बाय, बोलूया. तुझी फॅमिली मुंबईतच आहे? अच्छा. कोण कोण आहे घरात? आई, आजोबा, भरपूर नोकर चाकर आणि त्यांचे बॉस. तुझी काय सुट्टी का आज प्रॅक्टिसला? हो, आज ऑफ. अरे वा, थँक गॉड. निदान माझी झोप तरी झाली. काय असतं का ते, काय कंटेम्पररी. हा, कधीपासून करतेस? एवढीशी होते तेव्हापासून. नाशिकला नेहमी कॉलेजमध्ये, कॉलनीमध्ये, शाळेत पहिलं बक्षीस मिळायचं मला. मग कधी फिल्म मध्ये जावंसं नाही म्हटलं? नाही, ग्लॅमर नकोच. का ग्लॅमर का नको? करून पाहिलं रे ते सगळं. एक मोठी ऑफरही आली होती. पैसा, ग्लॅमर, फेम सगळं कसं चमकू, पण नाही जमलं. काय? खूप विश्वास ठेवला कोणावर तर दिलं त्याला सगळं, पण त्याने विश्वासघात केला. खूप खचले तेव्हा. जगण्यातला एकूण कॉन्फिडन्सच निघून गेला. मग काय, मग माझ्या ह्या जुन्या दोस्तानेच मला त्यातून बाहेर पडायला मदत केली. माझा डान्स. आयुष्यात दुसरं काही जमलं नाही ना, तरी हे बऱ्यापैकी जमू शकतं एवढं कळलं. तेव्हाच ठरवलं आतापासून डान्स करायचा तो स्वतःसाठीच. म्हणूनच डान्स शिकवते, क्लासेस घेते. एक दिवस मी स्वतःची अकॅडमी सुरू करेन. तुझी काय स्टोरी? स्टोरी? कसली स्टोरी? तुला व्यक्त होताना प्रॉब्लेम होतो ना? म्हणजे हेच, आय मीन तुला बिझनेसमॅन व्हायचे, एंटरप्रेन्योर व्हायचे. हे तुला कसं कळलं? का वाटलं म्हणजे माहित नाही, पण वाटायचं लहानपणापासून. शाळेच्या बाहेर ना गोळ्या चॉकलेट विकणाऱ्या एक काकू बसायच्या. त्यांच्याकडे बघून वाटायचं की मी पण असाच गोळ्या चॉकलेट विकेन. हे घरी जाऊन सांगितलं तेव्हा माझ्या मोठा बिझनेस सांभाळणाऱ्या सक्सेसफुल बिझनेसमॅन वडिलांनी मला लो अँबिशन म्हणून खूप मारलं. मी किडकिड्या होतो लहानपणी. खूप मार खायचो घरी, शाळेत, सगळ्यांकडे. मग चिडून वर्कआउट करायला लागलो. तुला माहितीये, मी तक्रार घेऊन जायचो बाबांकडे की मला ना शाळेत खूप त्रास देतात. पण असल्या किरकोळ गोष्टींसाठी त्यांच्या शेड्यूलमध्ये कधी वेळच नसायचा. मुळात त्यांच्या शेड्यूलमध्ये फॅमिलीसाठीच कधी वेळ नसायचा. बिझनेसमॅन तर मी होणार होतोच, पण मग ठरवलं की असा माणसाची किंमत न करणारा बिझनेसमॅन नाही व्हायचा. भांडून घराबाहेर पडलो. मला नको होतं कोणाच्या कुबड्या. अच्छा, म्हणूनच आई बोलावतीये तरी जात नाहीये. बोलावं रे एकमेकांशी. आनंद, प्रेम, राग, जेलसी हे सगळं व्यक्त करावं. हे आताच साचून राहणं फार वाईट. त्यासाठी कोणीतरी हवंच.
ऍक्च्युली मी हे एवढं असं कधी कोणाजवळ बोललो नाहीये. तुझ्याकडेच बोललोय पहिल्यांदा. काँग्रेस, सुरुवात झाली म्हणजे. अच्छा, आज नक्की काय प्लॅन आहे तुझा? माहित नाही का? म्हणजे आज रविवार आहे ना, गेलो असतो कुठेतरी बाहेर. हो चालेल ना, जाऊयात. फिल्म फिल्म? येस चालेल. मी लगेच तयार होऊन होते. तू शोधून ठेव कुठली फिल्म. ओके. पाहता क्षणी वाटे कुणी आपुला, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. ओ विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. हे काय आणलं? माठ. घरात ऑलरेडी एक माठ असतं ना, दुसरा कशाला हवाय? काय? स्वप्नातुनी जपलं, स्पर्शाचा रंग, विरहाचा चंद्र, चाहुल सुखाचे प्रेम हे. विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. प्रेम हे. प्रेम हे. अमृता, अमृता. आले. काय यार, किती उशीर? हा, घाई आहे मला. माझी महत्वाची मीटिंग आहे आज. तो आजगावकर कसा तयार झालाय ते मला माहितीये. तो विक्रम आहे ना, त्याने किती हाजी हाजी केली आहे माहितीये का तुला? चल ना आता. ठीक आहे, 2 मिनिट तोंड बिझी ठेव. मी रेडी झाली. तू रेडी आहेस? शूज घाल. किती वेळ लागतो? माझी बॅग घे. प्रेझेंटेशन कसं देणार आहेस? तोंडी. सोबत लॅपटॉप. थँक्स थँक्स, मी आलो. अरे पडशील तोंडावर, हळू. मी घेते. ऐक ऐक ऐक, विक्रमचा फोन असेल त्याला सांग मी निघालोच म्हणून. ओके. हॅलो. हो हो काकू, मी त्याची मैत्रीण बोलतेय. अमृता. हो काकू, ठेवते. चल 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 लवकर. आलास तू? कशी झाली आजची मीटिंग? मला गॅरंटी आहे चांगलीच झाली असणार. मी आज हा खास मेन्यू बनवलाय सेलिब्रेशनसाठी. काय झालं स्वप्नील? काय झालं?
बोलशील का काही? काय झालं? आजगावकरने किंमत केली आहे ग माझी. तुझी कन्सेप्ट चांगली आहे, पण नाव माझं लागेल. किती पैसे घेतो बोल असं म्हणाल. दिवस रात्र मेहनत करून मी सगळं मॉडेल तयार केलं आणि हा फक्त पैशांच्या जोरावर मला विकत घेतो. नाही म्हणालो तर पुढे माझं कठीण आहे अशी इनडायरेक्ट धमकी दिली. त्या तोंडावर फेकून आलो त्यांनी दिलेला ब्लँक चेक. अशी का असतात यार माणसं? दुसऱ्या माणसांची किंमत नसते का यांना? माझ्या बापासारखा वागला हा आजगावकर. म्हणून जास्त त्रास होतोय का? माहित नाही, असेल कदाचित. तुझा तुझ्या बाबांवर खूप जीव आहे, मग रागही येणारच. पण मला काही होत नाही असं म्हणून चालत नाही. व्यक्त होणं खूप हेल्दी असतं आणि मी आहेच की ऐकून घ्यायला. एकदा का तुला हे जमलं, मग असे कितीही आजगावकर येऊ दे, तू त्यांच्याशी नव्याने डील करू शकशील. थँक्स. आता काय करायचं? आता मी बनवलेलं डिनर करूयात. जेवण थंड होतंय आणि जेवल्यानंतर आईला फोन करशील. तुझा तुझ्या बाबांवर राग आहे, पण तुझ्या आईला तुझी खूप काळजी आहे. तिला कशाला या सगळ्याची शिक्षा देतोयस? बोलून घे तिच्याशी. हॅलो हॅलो आई, कशी आहेस? I'm sorry. I'm really sorry. अमृता, अमृता, बोल. अरे थँक्यू सो मच. बोललास आईशी? बोललो. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तू बोललीस ना तिच्याशी? हो. अरे ते अरे इट्स ओके. बरं झालं बोललीस, मला अक्कल तरी दिलीस. चेहरा बघाय का माणसाचा कसा खुललाय, नाहीतर आधी माठ. नाही 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 माठ म्हणायचंय का नाही. तुला? काय काय कसा कसा परत दाखव. माठ. एक मिनिट. काय चेहरा बघू तुझा. किती दिवस झाले मुंबईत येऊन? 4 महिने झाले. पण काय झालं सांग ना. इकडच्या उन्हाळ्याची सवय नाही ना, त्यात एवढं पोल्युशन, परत दिवसभर डान्सची प्रॅक्टिस करतेस. चेहरा बघ. एवढा फ्रेश कसं काय ठेवतेस? काही चंदन हळद वगैरे लावतेस का? घरेलू नुस्खे? बाळ, घरेलू नुस्खे, हळद किंवा मेडिकली अमूल्य आणि थंड करणारं चंदन, हे जे काय म्हणतोस ना, ते सगळं ह्यात आहे. 100% आयुर्वेदिक. बाकी कशाचीच गरज नाही. तेव्हा मुंबईचा उन्हाळा असो किंवा प्रदूषण, माझी स्किन नेहमीच टवटवीत आणि सॉफ्ट राहणार. अरे वाह. पण एक प्रॉब्लेम आहे. ही क्रीम ना फक्त माणसांसाठीच आहे, माठांसाठी नाही. काय बोललीस?
उघड. काय बोललीस? उघड. हॅलो. हाय. बोल ना. हो, आताच प्रॅक्टिस संपली. अमृता. हा आवाज ना. हा चिनू, तो शेजारचा चिन्मय ना, त्याचा आहे. चिनू आत्ता नाही, आईचा फोन आहे. हो. काय? स्वप्नील. स्वप्नील. अरे ऐक ना. तू आता माझ्या नाकावर दार आपटलं होतस, त्याच्यामुळे गेट लॉस्ट. नाही नाही, ऐक चल ना. बाहेर. अरे आईचा फोन आला होता आता. ती म्हणाली, यार ती नेहमी असंच करते. ती म्हणाली की श्वास पण घे मध्ये मध्ये, नाहीतर गचकशील. शांतपणे. काय झालं? ती म्हणाली की आई आणि बाबा नेक्स्ट वीकेंडला इकडे येत आहेत. मग? अरे मग मग काय? तिला मी सांगितलंय रेवती माझी रूममेट आहे, तू नाही. त्यांना जर हे कळलं ना तर खूप मोठा कल्चरल शॉक बसेल. माझी अकॅडमी, क्लासेस सगळं बंद. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही झालेलं नाही. आत्ता आलेत का ते घरी? नाही ना. अजून एक अख्खा आठवडा आहे. अरे पण शांत. आपण सगळं घर आवरूया. ते जेव्हा येतील तेव्हा मी 2 दिवस कुठल्या तरी माझ्या मित्राकडे राहायला जाईन. आणि तू तुझ्या कुठल्या तरी मैत्रिणीला घेऊन ये रेवती म्हणून. सिंपल. अरे पण माझी आई माझ्या सगळ्या मैत्रिणींना ओळखते. अच्छा. ओके ठीक आहे. हे बघ, तसंही माझं सगळं सामान शिफ्ट करण्यापेक्षा आपण या रूमलाच लॉक लावूया. आणि तू तुझ्या आईला सांग की तुझी ही जी कोण रेवती आहे ती तिच्या गावाला गेली म्हणून. हो चालेल की. आणि तसंही आई बाबांसमोर मी त्या नसलेल्या रेवतीची खूप बदनामी केली. ती अशी आहे तशी आहे म्हणून. तू कसला भारी आहेस. थँक्यू. नुसतं थँक्यूने काम नाही चालणार आहे मॅडम. ट्रीट द्यावी लागणार आहे डिनरची. हो देईन की. सांग कुठे जाऊयात? कुठेही चालेल. अरे हो, आपल्या इथे जवळच ना एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालंय, वरुण नावाचं. खूप छान इटालियन मिळतं. कसलं वियर्ड कॉम्बो आहे ना. नाव वरुण आहे पण इटालियन मिळतं. काय मॅडम, डच्चू द्यायचा विचार दिसतोय ट्रीटला? नाही, ट्रीट देईल ना, पण तिथे नको, दुसरीकडे जाऊयात. का? इटालियन नको. अरे तुला आवडतं ना इटालियन? हो आवडतं, पण वरुणचं नको. अच्छा ओके. हे त्यांचंच आईस्क्रीम पार्लर पण ओपन झालंय नवीन, तिकडे जाऊया डेझर्ट खायला. काय सारखं सारखं वरुण वरुण लावलंयस? तुला काय दुसरी जागा नाहीये का? एक मिनिट, तुझा प्रॉब्लेम नक्की कोणाशी आहे? हे बघ, मला ते नाव आवडत नाही. मी नाही देणार ट्रीट. जा. अमृता, तुला भेटायला कोणीतरी आलंय. काय? तुला भेटायला कोणीतरी आलंय. कोण? वरुण. काय? तो इथे कसा आला? मी बोलवलं. तुझी त्याची काय ओळख? नाही, ओळख नाहीये, पण तुझ्या फ्रेंड लिस्ट मधून शोधून काढलं त्याला. बोललो त्याच्याशी, तो इथे जवळच होता. सो पण का? कोणी सांगितलं तुला हे सगळे उद्योग करायला? हे बघ, तू चिडू शकतेस माझ्यावर, हो तर नंतर शिक्षा पण दे, पण आता आलाय तर घे ना बोलून. हे बघ, मी त्याच्याशी एक शब्दही बोलणार नाहीये. पण तू का करतोयस हे सगळं आणि कशासाठी? मी काकूंशी बोलले म्हणूनच ना? अरे पण त्या तर स्वतःहूनच बोलल्या माझ्याशी. इथे तर तू, हे बघ, मी कशी बशी बाहेर पडलीये त्याच्यातून आणि तू परत. अमृता, हे बघ, त्याला जरा गिल्टी वाटतंय. तू ऐकून घ्यायला झालंय तुझं. एकदाच काय ते सॉर्ट करून घे ना. दॅट्स इट. मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. गुड. न बघता बोल. काय? हो. काय बोलतोयस तू? चल. हे काय? दार बंद करून बसलाय तू. इतकं गिल्ट वाटतंय का त्याला? हो बघ ना, आता आयता चान्स मिळाला तर घे बोलून. कशाला सोडतेस? 10-12 शिव्या घाल, नंतर दे हकलून.
मी बाहेर थांबतो. हा तू हो सुरू. आहेस का? बोल ना. याआधी माझा शब्दही खाली पडू देत नव्हतास, मग आता बोलत का नाहीयेस? मी कशी पथेटिक आहे, ड्रामा क्वीन आहे, बालिश आहे, हे सगळ्यांना सांगत सुटायचंस ना? तेच सांग आता. बोल. तू तुझ्या वागण्यामुळे मला खूप हर्ट केलेस. आता जर मी काही बोलले ना तर ते सगळं बोलण्याचा मला अधिकार आहे, हक्क आहे मला ते सांगण्याचा. तू जे जे काही वागलास ना त्यामुळे बेशरम कुठला, साला नालायक. मेले असते मी, कशी बशी जगलीये. तेव्हा नाही आलास, आता का आलायस? बोल बोल. बोलत का नाहीयेस? बोल ना आता. इथे जर कोणीच नाहीये म्हणजे तू का स्वप्नील? तूच म्हणालीस ना साचू द्यायचं नाही. कशाला उगाच छोटे छोटे अटॅक्स मधून राग काढायचा. त्याने मला खूप त्रास दिलाय रे, खूप त्रास दिलाय. शूज घेतलेस तुझे? हो. प्रोटीन सप्लिमेंट किचन मध्ये ठेवलं होतं. सगळं ठेवलं बॅग मध्ये. रिलॅक्स. नक्की काही राहिलं नाही ना? 2 दिवसांचं सामान व्यवस्थित घेतलंस? घेतलंय सगळं. नाहीतर परत येशील राहिलं म्हणून. अगं नाही, घेतलंय म्हटलं ना तुला. मला टेन्शन आलंय रे. आईची नजर उगाच खूप चौकस आहे. टेक अ डीप ब्रेथ. बॅग दे. ओके, असं काही होणार नाही, बिलकुल काळजी करू नकोस. मस्त मजा कर आई बाबांबरोबर 2 दिवस. काय चल येतो मी. येस. या. मी तर पंचायतीचं ताटच रेडी ठेवणार होते, पण मिळालं नाही. हो का? त्या पंचारतीमध्ये काय काय असतं ते माहितीये का ग तुला? आई आले नाहीये. काय काय मस्त फ्लॅट आहे हा. आपल्याला तर आवडला बुवा. कार्पेट एरिया किती आहे ग? अहो बास, इथे नको. आपण लेकीच्या घरी आलोय आणि ते तात्पुरतं का होईना, पण भावी बिल्डर होऊ नका. बिल्डर? प्राध्यापक असताना बिल्डर व्हायची अम्बिशन कुठून सुचतंय त्यांना? काही विचारू नकोस. अगं रिटायरमेंट जवळ येते ना, त्यामुळे ही नसती थेरं सुचतायत आता. अहो चहा पाजणारात का आम्हाला? बाबा तुम्ही नाशिकला नाही, माझ्या घरी या. चला तुम्हाला माझी रूम दाखवते. मी फ्रेश होऊन घ्या, मी तोपर्यंत चहा बनवेन. चला. चल. अरे वा. गावाला गेली? अशी कशी गेली गावाला? आम्ही आज येणार होतो ना, मग ती गावाला गेलीस कशी? अगं आई, मी तुमची मुलगी आहे, ती नाही. ती का थांबेल तुमच्यासाठी? गेली ती. काय ग, पण अशी खोली का बंद केली तिने? नाही म्हणजे तुझ्यावरती विश्वास नाहीये का तिचा? अगं आई, तुला काय सांगू, तिचं वागणं म्हणून जाऊ दे. हा मी सांगतो.
ती काय त्या सॉफ्टवेअरमध्ये काम करते ना, त्यांची फार हाय सिक्युरिटी वगैरे असते कामाची. तसलंच काहीतरी काम करत असेल ती, टॉप सिक्रेटवालं. बाबा हे बघा, तुम्ही लोकांना शिकवता म्हणजे तुम्हाला सगळं येतं असं समजू नका तुम्ही. आणि आता आलाय तर जरा लेकीची काही चौकशी वगैरे कराल की नाही? आता कोण आलं यावेळेस? शेजारचा चिनू असेल मी बघते. तुम्ही बसा. तू इथे काय करतोस? आई बाबा आलेत, आतमध्ये बसलेत ते. आय नो, मी खूप कॉल्स केले तुला, तू फोनच उचलत नाहीयेस माझा. ते जाऊ दे. काय काम आहे? अरे माझं पेन ड्राईव्ह राहिलंय बहुतेक सोफ्याच्या इथे, मला उद्या लागेल ऑफिसमध्ये. तुला जाताना सांगितलं होतं ना सगळं चेक करून निघ म्हणून. बाबा ठीक आहे, झालं ना आता, विसरलो मी. निघ. इथेच ठेवला होता मी. अगं हो, 2 मिनिट. सापडतोय. सापड. चालेल, ओके. कोण आहे ग अमृता? बाबा आई हे नमस्ते काका, मी ते बाजूच्या विंग मध्ये राहतो, ते मेंटेनन्स घ्यायला आलो होतो. अरे वा, म्हणजे तुम्ही सोसायटी मॅनेजर? हो, हाय. हॅलो स्वप्नील. अरे वा. अमृता बेटा, अजून 1 कप चहा आणतेस का? मॅनेजर साहेब, थोडा वेळ आहे का तुम्हाला? 1 कप चहा घेऊ? या ना. ओके. नो शुगर प्लीज. या ना. या. या. तर मॅनेजर साहेब, जरा उकडतंय नाही का ग? हो ना, फारच. पंखा लावू का मॅनेजर साहेब? मी लावतो ना. नाही ते काय आहे की सगळ्या फ्लॅट मध्ये ह्याच बटनावर आहेत पंखे. ओ. वा वा वा, छान. तर मी काय म्हणत होतो मॅनेजर साहेब. स्वप्नील चालेल काका? हा, स्वप्नील. मला सांगा स्वप्नील, या एरियातले रेट्स कसे काय आहेत जागांचे? आई जरा इकडे ग. जरा बघ ग काय म्हणते. आले आले. हा, तर स्वप्नील, एकूण रेट्स काय आहेत इथले? तुम्हाला नक्की कशासाठी हवी आहे जागा? म्हणजे भाड्याने हवी आहे की विकत? आई अगं बाबा काय करतायत? कुठे काय सुरू होत आहे? आणि त्याला चहासाठी थांबून घेण्याची काय गरज होती? अगं तुला माहितीये ना ह्यांचं कसं आहे ते. कधी ऐकतात का हे कोणाचं? पण कुठे काय स्वतःची बिल्डरकी सुरू करतायत? पण यावेळेस मात्र ते खरोखरच चौकशी करतायत. तुझ्यासाठी की नाही एक सरप्राईज आहे. सरप्राईज? कसलं सरप्राईज? तो क्लॉज बरोबर आहे ना, 7B. म्हणजे काय, नंतर फसवणूक होऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेतलेली बरी. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हो, तुम्हाला सांगतो, माझी एक खूप जुनी इच्छा आहे. रिटायरमेंट नंतर बिल्डर व्हायचंय मला. अरे वा. आणि आता हे तर काय घरगुती काम आहे ना. काय? कधीपासून? अगं अगदी लगेचच, पुढच्या रविवारीच, गुढीपाडव्याला. शुभ मुहूर्त आहे. तुम्हाला सांगतो, मधुरा माझ्या भावाची मुलगी असली तरी अमृताला सख्या बहिणीसारखीच आहे. दोघींचं खूप जुळतं. म्हणून जेव्हा मधुराला मुंबईला नोकरी लागल्याचं कळलं तेव्हा आमची तर काळजीच मिटली. बहिणीला बहिणीची सोबत होईल काय, दोघींसाठी नवीन फ्लॅट पाहिला आम्ही. अहो, हे त्याचेच डॉक्युमेंट्स आहेत. पाडव्याला अमृता आपल्या आवडत्या बहिणीकडे शिफ्ट होणार. हे काय, बिस्किट नाही? हो, आणते. मग कशी काय वाटली आमची डील? गुड. आम्ही आहोतच ग, पण तरी सुद्धा तू आज मधुराशी बोलून घे हा, की मी थांबू तुझ्या मदतीला. नको आई, मी काय लहान आहे का? करेल मी सगळं. जा तुम्ही. पाडव्याला नवीन घरामध्ये काका काकू सुद्धा येणार आहेत, मग तेव्हा भेटूच. हो चालेल. जा नीट, काळजी घ्या. तू नीट राहा, काळजी घे. हो घेते. हा. भैया स्टेशन लेके जा. काय बेटा? बाय बाबा.
बाय. बाय. स्वप्नील, सुन साथिया माहिया बरसा दे इश्का की स्याहिया. रंग जाऊं रंग रंग जाऊं रे हाँ रे मैं तुझ पे मैं झर 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 जाऊं हाँ रे पिया बस तेरी मैं पाडव्याला अमृता आपल्या आवडत्या बहिणीकडे शिफ्ट होणार. तो खरी मैं साथिया माहिया बरसा दे इश्का की स्याहिया. मैं रेत सी बूंद का जरिया तो पा के तुझे भीग जाऊं रे. मैं रेत सी बूंद का जरिया तो पा के तुझे भीग जाऊं रे. मैं तर जाऊं तर जाऊं दरिया ये तर जाऊं जी. इश्क ये पाके मैं तेरा निखर जाऊं रे. पिया बस तेरी मैं हो झूले तो खरी मैं साथिया माहिया बरसा दे इश्का की स्याहिया. स्वप्नील, स्वप्नील, मी माठ घेऊन जाऊ. माठ माठ का हवाय तुला? ओके ने अमृता, मी तो मखानीचा फॉलोअप ठेवतो. तुझं डिपॉझिट लवकरच परत मिळून देतो तुला. सामान खाली न्यायला मदत करायची का? नाही,
बाबांनी टेम्पोवाला पाठवला होता, तो गेलाय सामान घेऊन. ओके ठीक आहे, बाय. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. मी याच्याबरोबर राहायचं? मी हिच्याबरोबर राहायचं? काय राहिलंय का? सांग तरी, मला कळेल कसं. माठ राहिलंय. माठ नेलास ना तू? काय चाललंय तुझं? हो, छोटा माठ घेऊन गेले, पण हा मोठा माठ राहिलाय. कळत नाहीये ना काय रिॲक्ट व्हावं. तुला कित्येक वेळा सांगितलं रिॲक्ट हो, शेअर कर, पण नाही. जाऊ दे, मीच सांगते, मला हा मोठा माठ हवाय. मला आवडतो तो, माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम हे ओ विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासांचा बंध. प्रेम हे, प्रेम हे, प्रेम हे, प्रेम हे. माझं पण त्या कंटेम्पररी का काय त्या डान्सरवर प्रेम आहे. कसा आहेस तू? इतके दिवस बोलला पण नाहीस. आता मी आले म्हणून, आणि मी आले नसते तर? पण आलीस ना. आज पाडव्याचं एवढं चांगलं मुहूर्त, आणि मी तुझ्यापासून लांब जाते. लवकर आईबाबांना भेटायला, म्हणजे अशाच एखाद्या मुहूर्तावर आपण एकाच फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ. नाही, ते सगळं ठीक आहे. पण तुझ्या हौशी बिल्डर बाबांचं काय? त्यांना जर कळलं मी मॅनेजर नसून फक्त एक उद्योजक आहे, तोही भावी, तर ते काय म्हणतील? तेव्हाच तेव्हा बघूयात ना आपण. अमृता, अमृता, किती वेळ? चला. हे काय? कुठे काय? गुढी? आकार एकदम माठासारखा आहे, नाही? नाही नाही. हा, चला.